नमस्कार मंडळी. मंडळी, शेतकऱ्यांनी जागी झालं पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा विमा मागितला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार सांगते की 17,500 प्रमाणे तुम्हाला विमा देऊ, मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही घोषणा केल्या होत्या. त्या घोषणेचं कुठंतरी राजकारण झालं किंवा दडपशाही झाली, किंवा ज्या पद्धतीने पीक विमा कंपनीने आवाहन करण्यात आलं होतं पीक विमा कंपनीला, जर शेतकऱ्यांचा पीक विमा नाही दिला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल, त्या पीक विमा कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं जाईल, अशा पद्धतीचे काही विधान आपण ऐकले असेल. परंतु अक्षरशः ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं 17,500 प्रमाणे पीक विमा मिळते, त्या पद्धतीने कुठेतरी पीक विमा मिळताना दिसत नाही. एकंदरीत काय तर ज्या पद्धतीने घोषणा होतात त्या घोषणाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जर पीक विमा कंपनीला अशाच पद्धतीची मनमानी करायची असेल तर मग राज्य सरकार करते काय, केंद्र सरकार करते काय, आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात जे काही सत्ता असेल, मुख्यमंत्री पद असेल, गृहमंत्री पद असेल, या गृहमंत्री पदाचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो. एकीकडे शेतकऱ्यांचं कंबरड पुणे पुणे मोडलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे सुद्धा किंवा कर्जमाफीचे जे काही निकष असतील त्या निकषाप्रमाणे कर्जमाफी कधी मिळते हा एक प्रश्नच आहे. परंतु ज्या पद्धतीने पीक विमा दिला जाईल, 34 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाईल, अमुक तारखेला पैसे मिळतील, तमुक तारखेला पैसे मिळतील, पंचनामे शेवटच्या टप्प्यात आलेले, आणि त्यानंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जी काही माहिती दिली त्या माहितीप्रमाणे 17,500चा पीक विम्याचं वाटप ज्या जिल्ह्यात मंजूर केलं त्या जिल्ह्यात मंजूर केलं, एवढी रक्कम मंजूर केली तेवढी रक्कम मंजूर केली, अशा पद्धतीने काही घोषणाच केलेली आहेत. परंतु अक्षरशः हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं नाही, तर परभणी जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं नाही. थोड्याफार प्रमाणात नांदेड जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालेले, परंतु सर्वच्या सर्व तालुके किंवा सर्वच्या सर्व मंडळ अद्याप पीक विम्याची प्रतीक्षा बघतायत. त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, परभणी, त्याचबरोबर वाशिम जिल्हा असेल, अनेक जे काही जिल्हे असतील, सातारा, सांगली, बीड, छत्रपती संभाजीनगर, असे जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मंजूर केल्यानंतर सुद्धा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झाली नाही. याचं काही कारण सांगण्यात आले होते. तांत्रिक अडचणी आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती, परंतु तांत्रिक अडचणी सुद्धा दूर झालेल्या आहेत, परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केलेली नाही. जर असा काही प्रश्न विचारला तर राज्य सरकार किंवा ज्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालं त्या मीडियाला कुठेतरी बदनाम केलं जाते. मीडियाच्या माध्यमातून काही चुका काढल्या जातात, काही शब्द पकडले जातात आणि त्या मीडियाच्या वरती कारवाई केली जाते, त्याचा चॅनल बंद केले जाते. अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून खेळ चालू आहे. हक्काचा अधिकार आणि संविधानिक पद्धतीने जे काही अधिकार दिलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून जे काही अधिकार दिलेला आहे, या संविधानाचा अधिकाराचा वापर सुद्धा सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना करता येत नाही. मग प्रश्न विचारायचे का नाही? कारण तर डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव जरी तुम्ही 3 रुपयानं वाढवले असतील, परंतु एकीकडे ट्रॅक्टरच्या माध्यमातून याच नांगरटीचे, याच पेरणीचे आणि याच रोटारेटरचे 200 रुपयांनी भाव वाढवलेले, ही कोणाची नाचक्की आहे? हे कोणाच्यामुळे झालेले आहे? आणि ज्या पद्धतीने तुम्ही जे काही राज्यातील निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुका झाल्यानंतर सांगता की सध्या भारतात डिझेलचा तुटवडा आहे, 2 महिन्यात डिझेल पेट्रोल कमी पडू शकते, लॉकडाऊन लागू शकते, कमी प्रमाणात वापरा, अशा पद्धतीचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं, तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आवाहन केलं होतं. राजकारणाच्या वेळेस का सुचत नाही, एखादी गोष्टीची तरतूद का केली जात नाही? आता ज्या पद्धतीने सध्या झाडं तोडली जातात, या झाडासाठी सुद्धा कुठेतरी ऑक्सिजन मागण्याचं काम एखाद्या देशाकडून करता का काय, असा देखील प्रश्न आहे. कारण तर सरकार आपलं आहे, सगळ्या गोष्टी भारतात आहेत, सुजलाम सुफलाम शेतकरी समृद्ध असलेला देश आहे, परंतु या देशाला कुठेतरी आपल्याला बाहेर देशावरती अवलंबून राहावं लागते. डिझेल पेट्रोल आपल्या भारतात होऊ शकते, त्याची प्रक्रिया होऊ शकते, त्या यंत्रणेच्या माध्यमातून डिझेल पेट्रोलची उत्पत्ती होऊ शकते, परंतु आपल्याला ते करायचं नाही. एखादा रोड बनवायचा, एखाद्या रोडच्या माध्यमातून आमदार खासदाराला किती निधी मिळतो, किती टक्केवारी मिळतो, याच्याकडे आपलं ध्यान आहे, परंतु विकासाच्या नावावरती बोंबाबोंब आहे.
असं देखील बोलले जाते. पीक विमा शेतकऱ्यांचा कधी दिला जाणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जाग येणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांना जाग येणार का? त्यानंतर आपले कृषी मंत्री भरणे मामा यांना जाग येणार का? हा देखील एक प्रश्न आहे. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. जय शिवराय.